नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण नवरात्र विशेष उपवासाचा दुसरा पदार्थ बनवणार आहोत। तर आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट होणारे उपवासाचे ट्रायंगल्स किंवा उपवासाचे नाचोस कसे बनवायचे ते बघणार आहोत। अतिशय कुरकुरीत आणि चटपटीत तयार होता। चला झटपट याची रेसिपी बघून घेऊयात। तर त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे साबुदाणे घ्यायचे आहे। हे साबुदाणे आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर हलक्याशा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचे आहे। साबुदाणे भाजले गेले की एका ताटामध्ये काढायचे आणि रूम टेम्परेचरवर पूर्णपणे गार करून घ्यायचे आहे। आता हे साबुदाणे गार झाले की एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि याची पावडर तयार करायची आहे। थोडीशी सरबरीत याची सुरुवातीला पावडर तयार होते। आता या साबुदाण्यांमध्ये आपल्याला 1 कप वरईचे तांदूळ म्हणजे भगर टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा मिक्सरवर फिरवून याची पावडर तयार करायची आहे। तर या ठिकाणी आपण ही अशी थोडीशी हलकीशी ही सरसरीत आहे। तर इथे ही पावडर तयार झाली आहे। आता आपण पीठ मळायला घेणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये 1 छोटा चमचा तेल टाकायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं। जिरं छान फुललं की 2 मिरच्या बारीक कट करून टाकायच्या आहे। आता मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। हलकासा मिरचीचा रंग बदलला की यामध्ये आपल्याला 1.25 कप इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे। तर भगरीनुसार पाणी थोडंफार कमी जास्त लागू शकतं, पण परफेक्ट मेजरमेंट घेऊन आज आपण इथे हे बनवलेलं आहे। तर साधारण 1.25 कप इतकं मी पाणी टाकलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। हाय फ्लेमवर याला एक उकळी आणायची आहे। उकळी आली की गॅसची फ्लेम लो करायची आणि यामध्ये तयार केलेलं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर आता हे पीठ चांगलं मिक्स करायचं आहे। काही सेकंदामध्येच हे लगेचच असं मिळून येतं। बिलकुल गिठोळ्या वगैरे झाल्या नाही, तुम्ही बघू शकता। छान असं याने कढई सोडायला लागले। गॅस बंद करायचा। हलकंसं आपल्याला याला रूम टेम्परेचरवर गार करायचं आहे। आता कोमट असतानाच यामध्ये आपल्याला 2 मीडियम आकाराचे उकडवून घेतलेले साल काढलेले बटाटे किसून टाकायचे आहे। तर बटाटा शक्यतो किसूनच टाका, म्हणजे या पिठामध्ये तो व्यवस्थित मिळून येतो। बटाटा किसला गेला की लगेचच यामध्ये आपल्याला 1/2 कप भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जास्त हे मिश्रण गार नसावं। आता आपण याला छान याचा गोळा मळून घेतलेला आहे आणि आता आपण याचे नाचोस किंवा ट्रायंगल्स कसे बनवायचे ते बघूयात। एका प्लास्टिकच्या पेपरवर आपल्याला याचा एक मोठासा असा गोळा घेऊन घ्यायचा आहे। तुम्ही हा हाताने सुद्धा असा पसरवून घेऊ शकतात, पण मी असं लाटण्याने याला लाटून घेणार आहे। खूप जाडही ठेवायचं नाही आहे आणि खूप पातळही करायचं नाही आहे। आता हे बघा, असं मस्त हे लाटून घेतलं की याला ट्रायंगल शेपमध्ये आपण कट करून घेणार आहोत। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे, निःशुल्क आहे, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे बघा, बाजूच्या कडा मी अशा चाकूने कट करून घेतल्या आहे। याला आधी सुरुवातीला चौकोनी आकारामध्ये कट करायचं आणि मग मधून असं याला चाकूने कट करून ट्रायंगल शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा प्रकारे इथे सर्व मी ट्रायंगल्स तयार करून घेतले आहे। आता तळणार आहोत। तर एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। सुरुवातीला 1 ट्रायंगल यामध्ये टाकून बघायचा। तर तेलाचं टेम्परेचर खूप महत्त्वाचं आहे। तेल व्यवस्थित गरम असेल तर आपले हे ट्रायंगल्स छान कुरकुरीत तळले जातात। तुम्ही कोमट किंवा कमी तेल गरम असलेल्या तेलात जर हे ट्रायंगल्स टाकले तर ते त्यामध्ये वितळू शकतात किंवा विरघळू शकतात। तर तेल छान कडकडीत गरम आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवर आता 5 ते 6 ट्रायंगल आपल्याला एका वेळेस टाकून ते तळून घ्यायचे आहे। सुरुवातीला असा खूप सारा फेस दिसतो, पण जसे हे तळले जातात यावरचा सर्व फेस दूर होतो आणि असे थोडेसे एकमेकाला चिटकू शकतात। तर असं हलकेसं तळल्यासारखे दिसले की झाऱ्याने ते आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहे। तर हे बघा, पहिली बॅच छान गोल्डन रंगावर आपली तळून या ठिकाणी रेडी झाली आहे। अशाच प्रकारे राहिलेले सर्व ट्रायंगल्स आता आपल्याला तळून घ्यायचे आहे। तर मी इथे सर्व ट्रायंगल्स तळून घेतलेले आहे। खूप छान कुरकुरीत तयार होतात जर तुम्ही हे व्यवस्थित तळून घेतले तर। आता आपण यांना चटपटीत चव देणार आहोत। तर थोडेसे ट्रायंगल्स आपल्याला एका बाउलमध्ये काढायचे। यावर थोडंसं 1/2 चमचा काळं मीठ, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि 1 चमचा लाल तिखट टाकून याला असं टॉस करून घ्यायचं आहे। तर इथे आपले चटपटीत नाचोस किंवा उपवासाचे ट्रायंगल्स रेडी झाले आहे। तुम्ही सुद्धा हा उपवासाचा पदार्थ करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा।